जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कराबरोबरच महसूल विभागाकडून नागरिकांना लाखो रुपयांच्या अकृषिक कराच्या नोटिसा बजावण्यात येत होत्या. मात्र अकृषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली असून नागरिकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे. या संदर्भात श्री केळकर सातत्याने पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आल्याने आज महाराष्ट्रभरातील जवळपास 1,30,000 गृहनिर्माण सोसायट्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे त्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. सांगायला आनंद वाटतो की 4 ऑक्टोबर 2024ला कॅबिनेट मीटिंगमध्ये हा निर्णय झाला की अकृषक कर रद्द करण्यात येतोय. त्याप्रमाणे GR निघाला आणि त्यामुळे आम्ही तमाम सगळ्यांनी त्यावेळेला त्यांना धन्यवाद अभिनंदनही केलं. पण नंतरच्या काळामध्ये जसा मार्च महिना जवळ येतो तसं नोटिसा येतच राहतात. नोटिसा आल्यात ॲक्च्युली आणि मोठ्या प्रमाणामध्ये नोटिसा लोकांना आल्या. मग कलेक्टरच्या उपस्थितीत देखील मी फॉलोअप केला, कारण महाराष्ट्रभर आहे ते, पण ठाण्यामध्ये जास्ती लवकर नोटिसा वगैरे सुरू झाल्या. कलेक्टर साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही नोटिसा देणं बंद करा. पण कसं असतं की शासनाचं काम म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचं की ते मागच्या वर्षीचं कॅरी फॉरवर्ड करत आता आला मार्च महिना ते जानेवारीपासून सुरू करतात. पण आता मी त्याही वेळेला सांगितलं होतं आणि आताही मी सांगतो, तमाम सगळ्या गृहसंकुल किंवा आस्थापनाचे मालक, घरांचे मालक यांना मी सांगतो आहे की अशी कुठलीही नोटीस येणार नाही. हा कर जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. त्या उपर देखील जर कुठली नोटीस कोणाची आली तर ताबडतोब आमच्या निदर्शनास आणा, ती नोटीस बाजूला करा. कुठल्याही प्रकारचा तुम्ही टॅक्स भरण्याची घाई करायची नाही. याचा लाभ जो आहे तो करोडो लोकांना झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 1,30,000 सोसायट्या आहेत, आस्थापना परत वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका, महापालिका किंवा जिथे जिथे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर घेतला जातो तर त्या ठिकाणी या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे या सर्व लोकांना हा लाभ होतो आहे. खरं म्हणजे ठाण्यामध्ये देखील आपल्या श्रीरंग सहनिवासच्या लोकांनाही नोटिसा आल्या होत्या, काही नौपाड्यातल्या लोकांनाही आल्या होत्या. निरनिराळ्या ठिकाणी त्या ठिकाणचे ती कर्मचारी जे आहेत, तलाठी असतील किंवा त्यांनी आपल्या नोटिसा पाठवल्या. परंतु कालच विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केलं की हा कर रद्द केला आहे. त्याची तारीख देखील त्यांनी सांगितली 4 ऑक्टोबर आणि त्याच्यामुळे हा फार मोठा दिलासा मिळालेला आहे आपल्याला. ठाण्याच्या चरई परिसरात ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत शिताफीने घरफोडा करणाऱ्या नेपाळमधील महंत भाने कामी आणि विष्णू रघुवा कामी या दुखलीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने अटक केली. ते दोघे वॉचमन असून त्यांच्याकडनं ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील 9 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. याशिवाय गुन्ह्यांमधील 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. तर दुसरा घरफोड्या महंत भाने कामी याला गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 90 ते 100 CCTV तपासून त्याचा मागोवा काढला. या 14 घरफोड्यांपैकी 9 घरफोड्या 6 जणांनी एकाच रात्री केल्याने खळबळ माजली होती. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी महंत भाने कामी हे वॉचमन म्हणून कार्यरत होते. नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 12 मार्च रोजी रात्रीमध्ये एकाच रात्री 14 दुकानं शटर उचलून त्याच्यामध्ये चोरी झाली होती, दुकानं फोडण्यात आली होती. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 1चे इन्चार्ज सचिन गायकवाड, API सूर्यवंशी, PSI घुगे आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्यामध्ये आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झाले. एक महंत कामी आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कामी. हे मूळ राहणारे नेपाळचे आहेत. सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते.
त्या 2 आरोपींना आपण अटक केली. त्यांच्याकडून आपण जे 14 दुकानं फुटले होते त्यामधील मुद्देमाल, पैसे, कॅश होते, त्याचबरोबर मोबाईल होता आणि इतर दुकानातलं साहित्य असं एकूण 2,60,000चा मुद्देमाल त्या 2 आरोपींकडून आपण जप्त केलेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक 15 एप्रिल 2025 ते 15 जून 2025 या कालावधीत ST मार्फत नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्यांच्या बसेसची मागणी वाढली आहे. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून त्याऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नगर पथ विक्रेता समितीवरील 8 प्रतिनिधींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 26 मार्च रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालय तसंच ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शुक्रवार 11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात प्रभाग समिती कार्यालयात मतदान होणार असून मतमोजणी त्याच दिवशी होणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य म्हणून नोंदणीकृत पथ विक्रेत्यांमधून 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी सांगितलं. नगर पथ विक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी 1365 मतदारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी मे आणि जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडं उन्मळून पडतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला आणि मालमत्तेला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या 2 महिने आधीपासूनच म्हणजे मार्च महिन्यापासून धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव
यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणं, शाळा, रुग्णालय, उद्यानं, चौक, बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याचे लक्षात घेऊन तांत्रिकदृष्ट्या ही छाटणी केली जात आहे. यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे 6,367 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत असल्याची माहिती देखील अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. छाटणी करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थिती असलेले जे वृक्ष असतील, त्यांच्या फांद्या असतील, त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण 15 मे पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो. फांद्या धोकादायक फांद्या असतो, परंतु यावेळेला माननीय आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी, जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये. यासाठी आपण 15 मार्चपासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे. पाणी बिल थकवणाऱ्यांचा पाणी पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात दिवसभरामध्ये 129 ग्राहकांची पाणी जोडणी खंडित करण्यात आली असून वर्षभरामध्ये 12,790 जोडण्या खंडित केल्या आहेत. या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 136 कोटी रुपयांच्या बिलाची वसुली करण्यात आली असून पुढील वर्षी कुठल्याही प्रकारची अभय योजना येणार नाही अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आली आहे. वर्षभरात आत्तापर्यंत 13,402 जणांना नोटिसा देण्यात आल्या असून 2361 मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत. 676 पंप रूम सील करण्यात आले असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.